एसटी थांबली आणि मी झोपेतून जागा झालो. चला सैनागाव. कंडक्टर जसा ओरडला तसा मी उठून उभा राहिलो. एसटीच्या दारापाशी गेलो. चला पटकन. कंडक्टर माझ्याकडे बघत म्हणाला. मी माझी बॅग सांभाळत एसटीमधून उडी मारली. एसटी स्टँडवर न थांबता भुरकन निघून गेली. मी हातातील बॅग खाली ठेवली. आळोखे पिळोखे देत इकडे तिकडे बघितले तर एक 16-17 वर्षाचा मुलगा उगीच माझ्याकडे एकटक बघत होता. त्याच्या शेजारची गाय संतपणे पाला खात उभी होती. एसटी स्टँड सुनसान होते. नुकताच पाऊस पडून गेला होता. सूर्यास्त झाला होता. मी मोबाईलमध्ये बघितले. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. मी अवतीभवती बघून अंदाज घेतला. आजूबाजूचे काही जण माझ्याकडे बघत आहेत असे वाटले, पण मी बघितल्यावर नजर चुकवत होते. मला एक चहाची टपरी दिसली. मी टपरीकडे गेलो. तसे टपरीवर चहा पिणारे 2 जण माझ्याकडे बघू लागले. मी दुर्लक्ष केलं. एवढे काय बघताय? पहिल्यांदा गावात कोणी माणूस आलाय का? पण मी काही म्हटले नाही. मी चहा मागितला. त्याने काचेच्या जाड कपात चहा दिला. मी चहाचा रंग बघितला आणि चहावाल्याच्या चेहऱ्याकडे बघितले. चहावाला थंड चेहऱ्याने माझ्याकडे बघत होता. तो मला काहीच म्हणाला नाही. मी त्या काळ्या चहाचा कप हातात घेतला आणि एका घोटात चहा पिला. जीभ गळा भाजला, पण मी तसे काही दाखवले नाही. सहिना गावाकडे कसं जायचं? मी चहाचे पैसे देत त्याला विचारलं. त्याने पैसे घेतले आणि उजवा हात वर करून मला रस्ता दाखवला. तो काहीतरी बोलेल अशी अपेक्षा होती, पण तो काहीच म्हणाला नाही. मी थँक्स न म्हणता त्याने दाखवलेल्या रस्त्याने निघालो. एसटी स्टँडवर काहीच वर्दळ नव्हती. दुकाने नव्हती की बाजार नव्हता. सगळी माणसे कुठं गेली? गावात एवढीच माणसं आहेत का? कळायला काही मार्ग नव्हता. एक छोटेसे हॉटेल होते, पण त्यात कोणी नव्हते. बाकी तुरळक दुकाने वजा घरे होती. सर्वच घरांची दारं बंद होती. मला चालताना 1-2 माणसे दिसली. हा नवीन कोण? या नजरेने ते माझ्याकडे बघत होते. मी खाली बघत पुढे चालत होतो. डांबरी रस्ता एसटी स्टँड पुरताच होता. तो तिकडेच संपला. आता चिखल होता. मी पुढे जात असताना रस्ता चिंचोळा होऊ लागला. रस्ता चुकलो का? पण आजूबाजूला कोणीच नव्हते. कोणाला विचारणार? मी पॅन्ट खराब होणार नाही या काळजीने चिखल चुकवत चालत होतो. आता घरं नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतं होती. भाताची रोपं वाऱ्याबरोबर डुलत होती. मी आत त्या रस्त्यावर एकटाच चालत होतो. मला न पुढे कोणी दिसत होते न मागे. मी कंटाळून मोबाईलमध्ये बघितले. 6 वाजले होते. नेटवर्क शून्य होते. बॅटरी संपत होती. अंधार वाढत होता. मोबाईलचा टॉर्च लावावा तर बॅटरी संपेल म्हणून तसाच अंधारात चालत होतो. रस्त्यावर दिवे नव्हते. गार वारा झोंबत होता. बॅग पकडून खांदा दुखत होता. गुडघे दुखत होते. चालवत नव्हते. घशाला कोरड पडली होती. आणि या सगळ्यात मला नेमका हा रस्ता माहीत नव्हता. मागून कोणी येतंय का? मी पुढे बघत मागचा आवाज ऐकू लागलो. त्या चिखलातून पावलांचा आवाज येत होता. मी तसाच उभा राहिलो, न हलता स्तब्ध पुतळ्यासारखा. आवाज जसजसा वाढत होता तसतशी माझ्यातली धडधड वाढू लागली. कोणीतरी त्या चिखलातून भरभर चालत माझ्याकडे येत होते. माझ्याकडे काय येत आहे? त्याने मला मारले तर मी काय करू? मी मागे वळू का मी पळू? आवाज थांबला. माझ्या मागे कोणीतरी उभं आहे याची मला जाणीव झाली. मी मागे वळून बघू का? माझ्या मागे कोण असेल? काय असेल? मी हळूच खाली ठेवलेल्या बॅगेकडे बघितले. मी खाली वाकून बॅग उचलताना हळूच मागे बघितले. एक धोतर नेसलेला माणूस मान तिरकी करून माझ्याकडे बघत होता.
त्याला बघून माझ्या हातातील बॅग आपसुकच खाली पडली. मी त्याच्याकडे बघत ताठ उभा राहिलो. अंधारामुळे मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. असं वाटेत का उभा टाकलाय? त्याने मला विचारले. काय बोलावे ते कळेना. मी आवंढा गिळला आणि म्हणालो, ते सहीना गावाला जायचंय. मला बोलताना धाप लागली होती. हा, मला पण तिकडं जायचंय. चला ना, दोघं बी जाऊ. तो आनंदाने म्हणाला. मला जरा हायसं वाटलं. जीवात जीव आला. मी पटकन बॅग उचलली आणि म्हणालो, मला रस्ता माहीत नाही. हाय का? मला बी नाही माहीत. तो माणूस हसत म्हणाला, हा एकलाच रस्ता दिसतोय. इथं विचारायला कोणी दिसना. असं म्हणून त्याने डाव्या हाताने धोतर वर केलं. त्याच्या चपलांना लागलेला चिखल तो कसा तरी काढू लागला. तो माणूस माझ्यासारखाच आहे, वाट चुकलेला. हे बघून मला बरं वाटलं. मी त्याच्याबरोबर चालू लागलो, गप्पा मारू लागलो. आमची जुजबी ओळख झाली. त्याने त्याचे नाव मोतीराम असे सांगितले. इथं काय काम काढलं सा? त्याने मला विचारले. सेहींना भेटायचंय, मी म्हणालो. इथं सगळेच सेहींना. तुमचे ते कोणते? मोतीरामने परत विचारले. दत्त विजय सेहींना. आमच्या मालकाच्या फॅक्टरीमध्ये बरीच वर्ष काम करत होते. आता निवृत्त झाले. त्यांचा PFचा चेक द्यायला आलो आहे, मी उत्तर दिले. दत्त विजय सेहींना मी कधी बघितले नव्हते, पण हा चेक त्यांच्या हातात दे असं माझ्या बॉसने बजावून सांगितलं होतं. मोतीराम त्याच्या दूरच्या नातेवाईकाला भेटायला आला होता. त्याचा नातेवाईक आजारी होता. त्या नातेवाईकाला मदत म्हणून हा काही पैसे घेऊन आला होता. एकतर हा माणूस माझ्या मागून चालला होता. पाऊस होता. त्याच्या बोलीभाषेतून नेमका काय बोलतोय ते नीटसं कळतही नव्हते. पण अशा भयान रात्री या प्रवासात तो मला देवासारखा भेटला होता. आम्ही गप्पा मारत पुढे जात होतो. थोडा पाऊस सुरू झाला. चिखल आणि अंधार वाढत होता. रस्त्यात पाण्याची डबकी जमा झाली होती. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडं होती. आमचा रस्ता नक्कीच चुकला होता, पण विचारणार कोणाला? पण तेवढ्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने समोरून कोणीतरी येताना दिसलं. मी बॅग परत खांद्यावर चढवली. पटकन त्याच्याकडे गेलो. तेवढ्या चालण्याने सुद्धा मला धाप लागली. सहीना गावचा रस्ता हाच आहे का? मी त्या माणसाला थांबवत विचारलं. हे ऐकून त्या माणसाने माझ्याकडे बघत एक स्मित हास्य केलं, पण तो काहीच बोलला नाही. मी तो काही म्हणेल याची वाट बघत त्याच्याकडे बघत होतो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवला. मी दचकलो. पटकन मागे बघितले. मोतीराम माझ्याकडे आश्चर्याने बघत होता. मी काही बोलणार तेवढ्यात तो म्हणाला, कोणाशी बोलताय? हे काय? असं म्हणून मी परत त्या स्मित हास्य करणाऱ्या माणसाकडे बघितलं, पण तिथे कोणीही नव्हते. मी पुरता भांबावून गेलो. आता तर इथं एक माणूस होता. मग पाहुणं, असं काय करताय? मी मागून बघतोय. तुम्ही धावत जाऊन हातवरे करत बोलायला लागले. मला काय बी उमजेना. कोणाशी बोलत होते? इथं कोणीच नव्हतं. मी थरथरत होतो. माझ्या डोक्यात भीती जमा झाली. इथे कोणीच नव्हतं. मग मला कोण दिसलं. माझ्याकडे बघून तो हसला आणि सेकंदात अदृश्य झाला. भास झाला का? पण नाही, तो इथं खरंच होता. पण मग याला का नाही दिसला? जाऊ दे पाहुणं, कधीतरी होतं असं. तुम्ही दमलासा. वाईस बसून घ्या. पाठीवर थापटत तो मला म्हणाला. आम्ही बसायला जागा बघितली, पण सगळीकडे चिखल होता. मी बॅग खाली ठेवून बॅगेवर बसलो. माझं डोकं गरगरायला लागलं होतं.
मोतीराम सांगू लागला, सहिना गावाची हीच तऱ्हा आहे. इथं एक आख्यायिका आहे. एका साधूनं शाप दिला, गावातील माणसंच गायब करून टाकली. म्हणजे? मी विचारले. लय जुनी गोष्ट आहे. एक साधू गावात आला होता. त्याला या गावानं चांगलं वागवलं नाही. साधू खवळला. त्याकडं सिद्धी होती. त्यानं गावाला शाप दिला. बरीच माणसं नाहीशी झाली, अशीच हवेत. सकाळी शेतावर गेलेला माणूस परत आलाच नाही, गायब झालं. गायब शब्दावर जोर देत मोतीराम म्हणाला, पण गायब होतात म्हणजे कुठं जातात? कोणाला माहीत नाही. आमचा आज्जा म्हणायचा, जन्म मरणाच्या पल्ल्याआड जातात. मग आता? मी विचारले. अशी कैक माणसं गायब झाली या. कुठं गेली कोणाला पत्ता नाही. परत कधीतरी दिसत्यात. असाच गायब झालेला माणूस तुम्हाला बी दिसला असेल. मोतीराम म्हणाला. मी हे सर्व ऐकून काही बोललो नाही. तसा शांत बसून राहिलो. माझं डोकं दुखायला लागलं होतं. मी कसा तरी उठून उभा राहिलो. आम्ही परत चालू लागलो. त्या मोतीरामनं मला शापाबद्दल बरीच माहिती सांगितली. हा शाप बऱ्याच पिढ्या उरला. गावाची हद्द सुरू झाल्यावर शापाचा असर सुरू होत असे. गावाबाहेरचा माणूस जर गावात आला की त्याला अशा गायब झालेल्या व्यक्ती दिसे. त्याच्यासमोर कोणी गायब झालं की तो माणूस घाबरून पळून जात असे. अशाने या गावात कोणी बाहेरचा व्यक्ती येत नसे आणि आला तरी फार काळ टिकत नसे. त्या साधूचा हा सूड होता. त्याला या गावात चांगली वागणूक मिळाली नाही. त्याचा अपमान झाला. तो चिडला. त्याने गावाला शाप दिला, जेणेकरून नवीन कोणी व्यक्ती गावात येणार नाही. गावात आली तर फार काळ टिकणार नाही, पळून जाईल. पण या गोष्टीला कित्येक शतकं लोटली होती. त्यामुळे या शापाबद्दल बऱ्याच आख्यायिका पसरल्या होत्या. आता आमच्या दोघांच्या चालण्याचा वेग कमी झाला होता. रस्ता काही संपत नव्हता. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. पाऊस वाढत होता. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येत होते. थंडी वाजत होती. किती वाजले असतील? पण आता परत फिरता येणार नव्हते. चिखल वाढत होता. माझे बूट चिखलात रुतत होते. साधं चालणंही अवघड होतं. दम लागत होता. आम्ही दोघे एकमेकांचा आधार घेत चाललेलो होतो. तेवढ्यात कुठून तरी एक बेसूर आवाज येऊ लागला. बहुतेक आमच्या पुढून येत होता. कोणी रडतंय का? मी मोतीरामला विचारले. तसे आम्ही दोघेही थांबलो. अंदाज घेऊन ऐकू लागलो. कोणीतरी रडत होतं. मोठ्याने विव्हळत होतं. तो आवाज आमच्या दिशेने येत होता. आवाज हळूहळू मोठा होत गेला. आम्ही दोघे थांबलो. मोतीरामने थरथरत माझा उजवा दंड पकडला. माझे हातही थरथरत होते. मी हाताच्या मुठी आवळल्या. पुढे काय दिसणार याची धडकी भरली. मी तोंडाने श्वास घेत होतो. मी डोळे मिटून घेतले. मान आकाशाकडे गेली. देवा, काही चूक झाली असेल तर क्षमा कर. देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव. माझ्या अगदी 1 फुटांवरून तो रडण्याचा आवाज येत होता. कोणीतरी माझी पॅन्ट ओढत होतं. मी डोळे उघडले. खाली बघितले. 4-5 वर्षाचा लहान मुलगा मोठ्याने रडत माझ्याकडे बघत होता. माझी पॅन्ट उजव्या हाताने ओढत होता. मी थोडं वाकून त्याला बघितले. तो पूर्ण भिजला होता. चिखलाने त्याचे पाय माखलेले होते. अगदीच हडकुळा होता. माझ्याकडे बघत तो रडायचा थांबला. आम्ही दोघं भानावर आलो. मी मोतीरामकडे बघितलं. त्याने माझ्याकडे बघत नाही म्हणून मान डोलावली. तो सुद्धा माझ्या एवढाच घाबरला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
तो माझ्यापासून 2 पावले मागे सरकला. तो जणू मला सुचवत होता, या पोराशी काही बोलू नका, हा मुलगा दिसतो तसा नाही. पण हा मुलगा सारखीच माझी पॅन्ट ओढत होता. शेवटी मी त्या लहान मुलाला विचारले, काय झालं? मला घरी जायचंय, तो लहान मुलगा म्हणाला. कुठं आहे तुझं घर? मी परत त्याला विचारले. शंकरवाडीला, तो मला म्हणाला. मी मागे बघून मोतीरामकडे बघितले. तो माझ्याकडेच बघत होता. शंकरवाडीला कसं जायचं? मी मोतीरामला विचारले. शंकरवाडी? ते तर मागे राहिलं, त्याला म्हणाव असंच मोरो हो, मोतीराम मला म्हणाला. पण हा कसा जाईल एवढ्या पावसात? मी मोतीरामशी बोलत असतानाच, दादा दादा, तो मुलगा माझी पॅन्ट ओढू लागला. मी त्याच्याकडे परत बघितलं. तुम्ही कोणाशी बोलताय? मला तो काय म्हणाला ते कळालं नाही. मी त्याच्याकडे बघत बसलो. मी कोणाशी बोलतोय असं का विचारतोय? मी पटकन मागे बघितले. मोतीराम मागे नव्हता. तिथे कोणीही नव्हतं. तुम्ही मागे वळून कोणाशी बोलताय? त्या लहान मुलाने परत निरागसपणे मला विचारले. मी परत मागे बघितल्यावर तिथे कोणी नव्हते. मोतीराम कुठं गेला? तो माझ्यासमोर उभा होता. तो इथंच तर उभा होता. मी मागे फिरलो. मी त्याला हाका मारल्या. मी जोराने ओरडत होतो. माझ्या ओरडण्याने हा लहान मुलगा घाबरला. परत तसाच बेसूर रडायला लागला. मी जोरजोरात ओरडत होतो, मोतीराम, मोतीराम. माझा तोल गेला. मी त्या चिखलात पडलो. माझ्या तोंडात डोळ्यात चिखल गेला. मी पटकन उठलो. माझी बॅग परत हातात घेतली. मी स्वतःला सावरू शकलो नाही. मी कोलमडलो. तो मुलगा तसाच रडत पुढे चालू लागला. काय करावे ते कळेना. अंग जड झाले. पायातले त्राण गेले. मी इकडे तिकडे बघितलं. एक मोठं झाड दिसलं. मी कसाबसा तिथपर्यंत गेलो. बॅग फेकताच मी खाली कोसळलो. मी किती वेळ असाच पडून होतो ते माहीत नाही. मी उठलो तेव्हा कडक ऊन पडलं होतं. माझं अंग वाळलं होतं. मी थोडा उठून बसलो. माझे बूट काढले. चिखल काढला. मला बेशुद्ध पडून 10-8 तास झाले असतील. मी आजूबाजूला बघितले. कोणीच नव्हते. ना तो रडणारा मुलगा होता, ना मोतीराम होता. मोतीराम सुद्धा गायब झाला होता. एका क्षणात मी कसा तरी उठलो. सगळ्या कपड्यांना चिखल लागला होता. गवत चिकटलं होतं. मी जसा परत रस्त्यावर आलो तसं ऊन टोचू लागलं. हा मोतीराम कोण होता? तो माझ्याबरोबर असं का वागला? बहुतेक त्यालाही साधूचा शाप मिळाला होता. मला एक गोष्ट कळाली की कोणीतरी वेगळी शक्ती यांना खेळवत होती. ही शक्ती या लोकांना पाहिजे तेव्हा सदृश्य करते, पाहिजे तेव्हा अदृश्य करते. या शापाचा हेतू मात्र सफल होतोय. त्या साधूचा सूड यशस्वी होतोय. ही शक्ती गावात येणाऱ्या प्रत्येक नवीन माणसाला जर असं घाबरवत असेल तर खरंच कोणी नवीन माणूस या गावाकडे फिरकत नसणार. मी तसाच उन्हात बॅग पकडून उभा होतो. तंद्री भंग झाली. हळूहळू चालू लागलो. गावापर्यंत पोचण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते. मी थोडं चालल्यावर मला घरं दिसू लागली. सहिनागाव ग्रामपंचायत आपलं स्वागत करीत आहे असा एक छोटासा फलक दिसला. मी दिसेल त्यांना दत्तविजय सेहिन्ना यांच्या घराचा पत्ता विचारत होतो. माझा अवतार बघून माझ्याशी जास्त बोलण्याचं लोक टाळत होते. पण मी कसाबसा दत्तविजय सेहिन्ना यांच्या घरापर्यंत पोहोचलो. 1-2 खोल्यांचं दगडी घर होतं. घरापुढे अगदी छोटं अंगण होतं. अंगणात 1-2 कोंबड्या पाळल्या होत्या. मी घराच्या बाहेर उभा राहून दत्तविजय सेहिन्ना नावाने ओरडलो. चिखल लागलेल्या बॅगेमधून खाकी पाकिटात ठेवलेला चेक काढला. चेकवरच्या नावाची खात्री करून घेतली. तेवढ्यात एक वयस्क माणूस घरातून बाहेर आला. माझा अवतार बघून तो थांबला. PFचा चेक घेऊन आलोय. मी चेक दाखवत त्याला म्हणालो.
हे ऐकून तो खुश झाला. माझ्याकडे येऊन त्याने चेक घेतला, नीट बघितला. चेकवरची रक्कम बघून खुश झाला. मी बॅग बंद केली. मला भूक लागली होती, पण मी त्याची पर्वा केली नाही. मला या गावात क्षणभर सुद्धा थांबायचे नव्हते. चला येतो असं म्हणून मी निघालो. आव चाव घेऊन जा की, तो म्हणाला. नाही नाही, घाई आहे, नको असं म्हणून मी माझे दोन्ही हात जोडले. मी निघत असताना एक म्हातारी बाई त्या घरातून बाहेर आली. तिने माझ्याकडे बघितले नाही. मी सुद्धा घाईत होतो. तिने दत्तविजय सेहींना विचारले, तू कोणाशी बोलत होता र? हे काय याच्याशी? दत्तविजय सेहींना त्या म्हातारी बाईला म्हणाले. मला त्यांचं बोलणं ऐकू आलं. कोणाशी? त्या म्हाताऱ्या बाईने परत विचारले. मी मागं फिरलो नाही. मी भरभर चालत रस्त्यावर आलो. पण त्या म्हातारीने कोणाशी असं का विचारलं? पण मला परत वळून त्यांच्याशी बोलायचे नव्हते. मला लगेच या गावाबाहेर पडायचे होते. मी भरभर चालू लागलो. मी परतीच्या वाटेला लागलो. काही लोक शेतावर निघाली होती. मी त्यांच्याकडे बघत होतो, पण ही लोक माझ्याकडे बघत का नव्हती? काल संध्याकाळी जवळजवळ प्रत्येकजण माझ्याकडे बघत होता, पण आज कोणाचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. माझ्याकडे तर बघितलं पाहिजे. माझा चिखलाने माखलेला अवतार बघून कोणालाही हसू आले असते, पण माझ्याकडे साधं कोणी डुंकूनही बघत नव्हते. ती म्हातारी बाई असं का म्हणाली, तू कोणाशी बोलतोय? मी तिथेच होतो, अगदी 3-4 फूट लांब असेल. मग ती असं का म्हणाली? माझ्याकडे आता कोणी का बघत नाहीये? मी स्वतःच्या तंद्रीत चालत होतो. माझी धडधड वाढली. मी वर बघितले. सूर्य चांगलाच तापला होता. घामाच्या धारा सुरू होत्या. मनात एक भुंगा सतावत होता. कोणी माझ्याकडे बघत का नाहीये? मला एक हापसा दिसला. मला तोंड धुवायचं होतं. तिथं 2 मुली बादल्या घेऊन आल्या होत्या. गप्पा मारत होत्या. त्यांचं पाणी भरून झालं होतं. मी हापशापाशी गेलो. पाणी काढलं. हातपाय धुतले, तोंड धुतलं, पाणी पिलं. मी त्या मुलींकडे चोरून बघितलं. त्या दोघी गप्पा मारण्यात दंग होत्या, पण या माझ्याकडे का बघत नाहीत? मी उठून उभा राहिलो. रुमाल काढून तोंड पुसलं. बॅग घेतली. मी परत त्याच मुलींकडे बघितलं. त्यांनी माझ्याकडे एकदाही बघितलं नाही. मी निघालो. भरभर चालत होतो. परत कालच्या रस्त्यावर आलो. जाताना 1-2 माणसं दिसत होती. मी सगळ्यांकडे बघत जात होतो, पण माझ्याकडे कोणीही बघत नव्हतं. मी चालताना मला एक 4-5 वर्षाचा मुलगा समोरून येताना दिसला. मी नीट बघितलं तर मला कळालं, अरे हा तर कालचाच हरवलेला मुलगा. त्याच्यासोबत कोणी आजीबाई चालत होती. मी त्या मुलाला बघून हात हलवला. त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्याकडे न बघताच पुढे गेला. त्या आजीबाईने सुद्धा काही प्रतिक्रिया दिली नाही. मला त्या लहान मुलाचे नाव माहीत नव्हते. मला त्याला हाक मारता आली नाही. तो तसाच पुढे निघून गेला. बरं झालं, काल रात्री तो घरी व्यवस्थित पोहोचला होता. मी झपाझप चालत होतो. आता एसटी स्टँडवरच खायला मिळेल. स्टँडवर पटकन पोचायचं होतं. ऊन वाढत होतं. घाम येत होता. भूक लागली होती. कशी तरी जड बॅग सांभाळत मी एसटी स्टँडवर पोहोचलो. कालसारखी तुरळक गर्दी होती, पण कोणी माझ्याकडे बघत नव्हते. माझ्याकडे का कोणी बघत नाही? मी दिसत नाही का? मी अदृश्य? माझ्या मनात जसा विचार आला तसा माझा तोल गेला. मी अडखळलो. खाली पडणार होतो, पण कसा तरी तोल सांभाळला. कालचा चहावाला दिसला. मी त्याच्याकडे जाणार तेवढ्यात मला हवी ती एसटी दिसली. या गावातून पटकन निघून जायचं होतं. मी चहा पिण्याचा मोह टाळला. त्या उभ्या असलेल्या एसटीमध्ये चढलो. एसटी तशी रिकामी होती. शेवटची सीट रिकामी होती. मी शेवटच्या सीटवर जाऊन पडलो. मी चालून दमलो होतो, त्यामुळे तसाच पहुडलो. मला झोप लागत नव्हती. मी तसाच बसलो असताना कंडक्टर ड्रायव्हर आले. ड्रायव्हरने एसटी लगेच चालू केली. एसटी सुरू झाली. कंडक्टर पुढच्या सीटवर बसला होता,
पण कंडक्टरने माझ्याकडे तिकीट का नाही मागितले? त्याला मी दिसलो नाही का? मी अदृश्य? डोक्यात तोच विचार घोंगावत होता. मी उठलो, बॅग सीटवर ठेवली, हळूहळू चालत कंडक्टरकडे गेलो. पण हा कंडक्टर माझ्याकडे बघत नव्हता. मी शेवटी म्हणालो, कंडक्टर, तिकीट. तसं माझ्याकडे कंडक्टरनं बघितले आणि आश्चर्याने म्हणाला, अरे तुम्ही कुठनं चढले? सहीनाला. मी म्हणालो, तो मला बघू शकत होता. मी कपाळावरचा घाम शर्टच्या बाहीने पुसला. मागचा माणूस माझ्या अवताराकडे बघू लागला. कालच्या प्रकारामुळे मला वाटले मी अदृश्य झालो. परत येताना लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे मी पुरता घाबरलो होतो. कंडक्टर माझ्याकडे बघत तिकीट फाडू लागला. तसा मी सुटकेचा निश्वास टाकला. माझ्या जीवात जीव आला. कंडक्टर माझ्याकडे बघत हसत मला तिकीट देत म्हणाला, सहीनगावचं माणूस नाहीसं कधी होईल सांगता येत नाही. मी कसा नुसा हसलो, काही बोललो नाही. मी कंडक्टरला पैसे दिले, तिकीट घेतले, परत माझ्या सीटवर जाऊन बसलो. मला आता बरं वाटत होतं. मी डोळे मिटले. तो साधू, त्याचा शाप याचा विचार करू लागलो. खरं असेल का की भाकड कथा? काही जरी असलं तरी त्याचा शाप यशस्वी झाला होता. कुठला तो साधू, तो विजयी झाला होता. कारण या सहीना गावात मी परत कधीही येणार नव्हतो.